तर सर्व पत्रकारांचं आमच्या महायुतीच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्यासारखे पत्रकार आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळंच आम्हाला 2014ची निवडणूक जिंकता आली आणि या वेळेला सुद्धा आपला सर्वांचा आम्हाला पाठिंबा मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। एक तर लोक असं विचारतायत की सध्या नरेंद्र मोदीची हवा आहे का। 2014 मध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धची हवा होती आणि ती हवा नरेंद्र मोदींनी कॅच केली आणि देशामध्ये झंझावाती दौरे केले आणि जवळजवळ 450 सभा त्यांनी घेतल्या आणि भारतीय जनता पार्टीला 2082 जागापर्यंत मजल मारता आली। 282 म्हणजे तेवढ्याला ज्या आल्या होत्या जागा 282 बीजेपीच्या जागा आल्या होत्या आणि क्लिअर मेजॉरिटी पहिल्यांदाच बीजेपीला मिळाली। त्यामुळं आज नरेंद्र मोदींची हवा आहे का, तर आज नरेंद्र मोदींच्या विकासाची हवा आहे, नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांची हवा आहे। एक तर नोटबंदीच्या निर्णयामुळे काही लोक नाराज असतील, परंतु नोटबंदीच्या निर्णयाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायला असताना 1921-22 बाबासाहेबांनी एक थिसिस लिहिला होता, प्रबंध लिहिला होता आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपलं मत व्यक्त केलं होतं की देशामध्ये काळा पैसा वाढू शकतो, काळा पैसा वाढला की डेव्हलपमेंटला पैसा तेवढा मिळत नाही आणि त्यामुळं 10 वर्षांनंतर एकदा चलन बदललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती। नोटबंदीच्या निर्णयाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या त्या थिसिस अभ्यास केला होता आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा वाढल्यामुळं स्विस बँकेमध्ये भरपूर पैसा गेलेला असल्यामुळं नरेंद्र मोदी यांनी अचानक हा निर्णय घेतला आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय गरिबांच्या हिताचा होता। त्यानंतर झालेला जीएसटीचा जो निर्णय आहे तर काँग्रेस पक्षाच्या कालखंडापासूनच जीएसटीचा निर्णय प्रलंबित होता। 1 नेशन 1 टॅक्स अशा पद्धतीचा एकच टॅक्स असावा, हा टॅक्स तो टॅक्स त्यामुळे लोकांना परेशानी होते आणि त्यामुळे एकच टॅक्स असावा म्हणून सर्व पक्षांच्या पाठिंब्याने जीएसटी कानून तयार करण्यात आलेला आहे। तो काय विरोधी पक्षावर दबाव आणून कानून केलेला नाही। काँग्रेस पक्षाने सुद्धा जीएसटीला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि एकमताने लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जीएसटीचा कायदा पास झालेला आहे। त्यानंतर जे काही वाढलेले टॅक्सेस होते, कुठं 28% होते ते 18% झाले, 18% जे 10% झाले, 10% जे 5% करण्यात आले आणि अनेक वेळेला जवळजवळ 4-5 वेळेला जीएसटी कौन्सिलने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोष अशा पद्धतीचं यश मिळेल आणि मागच्या वेळेला 4 लाख 3 लाख 3.5 लाख 2 लाख 2.5 लाख अशा मताधिक्याने अनेक कॅन्डिडेट जवळजवळ 70 ते 80% कॅन्डिडेट एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आले होते। यावेळेला थोडंसं मार्जिन कमी होऊ शकेल, परंतु भारतीय जनता पार्टी 282 जागा क्रॉस करेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि एनडीए जवळजवळ 360-70 पर्यंत जाईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे। मी अनेक राज्यामध्ये जाऊन आलेलो आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत उद्धवजींच्या सोबत मी जाऊन आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना 1-2 नंबरला अनेक ठिकाणी आहेत। दोन्ही काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आपण पाहिलेली आहे लोकल बॉडीजमध्ये
आणि त्यामुळं शिवसेना भाजप एकत्र येणार की नाही अशा पद्धतीचा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये होता. पण मी दोन्ही पक्षांचा आभार व्यक्त करतो. नरेंद्र मोदींचा, अमित शहा यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो. एवढा दोघांचा टोकाला गेलेला जो वाद होता, हा वाद त्यांनी मिटवला. तर त्यांनी वाद देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी वाद मिटवला. पण प्रकाश आंबेडकरांनी माझा काही वाद मिटत नाही आहे. म्हणजे आम्ही एवढा टोकाचा आमचा वाद नाही आहे, पण आमचा काय वाद मिटत नाही. पण या दोघांनी मात्र राजकीय परिपक्वतेचं लक्षण आहे हे त्यांनी दाखवलं. कोण काय बोललेलं आहे, उलटसुलट बोललेलं आहे, राजकारणामध्ये चालत असतंच. पण आज दोघेजण एवढे एकत्र आलेले आहे की काल मी तुम्हाला सांगतो की काल औषधाच्या सभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर केल्यानंतर ते स्वतः उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे जे गेली 30 वर्ष BJP सोबत आहे, तर त्यांचा रिस्पेक्ट करावा म्हणून प्रधानमंत्री स्वतः उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. तर अशा पद्धतीनं दोघांमध्ये आता एक मताऐक्य झालेलं आहे. उद्धवजी अत्यंत चांगली भूमिका मांडत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मागच्या वेळेला 48 जागापैकी 42 जागा निवडून आल्या होत्या. या वेळेला सुद्धा 40 आम्ही क्रॉस करू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आणि जवळजवळ बारामतीची जागा आहे, ही बारामतीची जागा मागच्या वेळेला महादेव जानकर फक्त 30,000 हरले होते आणि त्यांचं सिम्बॉल कपबशी होतं. जर कदाचित त्यावेळेला त्यांनी कमळ घेतलं असतं तर 5-10 हजारांनी त्यावेळेला नक्कीच महादेव जानकर निवडून आले असते आणि पवार साहेबांचा बालेकिल्ला ढासळला असता. यावेळेला आपल्या कुल मॅडम काय नाव कांचनताई कुल जे आहे या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर बारामतीमध्ये उभे आहेत आणि यावेळेला इतिहास घडण्याची शक्यता आहे. यावेळेला परिवर्तन घडण्याची शक्यता आहे आणि बारामतीची जागासुद्धा आम्ही जिंकू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे 40+ आमच्या जागा निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. जी वंचित आघाडी आहे, या वंचित आघाडीचा माझं मत असं आहे की जी वंचित आघाडी आहे ही वंचित आघाडी नसून ही किंचित आघाडी आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परिणाम करणारी आघाडी आहे. कारण मी सगळ्या आघाड्या करून मी पुन्हा इकडे आलेलो आहे. त्यामुळं मी मागच्या वेळेला रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेट फ्रंट मी केली होती 2009ला. त्यामध्ये CPI, CPM, समाजवादी पार्टी, शेकाप, जनता दल, RPIचे सगळे गट अशी आघाडी मी केली होती. पण महाराष्ट्राच्या जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही. महाराष्ट्राच्या जनतेला एका बाजूला भाजप सेना आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी, त्यामुळं तिसऱ्या आघाडीला निवडून येण्याइतपत किंवा सत्ता येण्याइतपत तेवढी ताकद या ठिकाणची जनता देत नाही आहे. आणि त्यामुळं मी तो तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सोडून मी शिवसेना भाजपकडे मी आलेलो आहे. त्यामुळं एकतर वंचित आघाडीचा परिणाम विशेष महाराष्ट्रात राजकारण होणार नाही, पण वंचित आघाडीच्या मतांची विभागणी जी आहे त्या विभागणीचा फायदा हा भाजप सेनेच्या कॅन्डिडेटला होणार आहे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश महाराष्ट्रामध्ये मिळेल. देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदीचं सरकार येईल. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण झाली. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये फक्त बोललं जायचं, काँग्रेसच्या काळामध्ये फक्त BJPवर शिवसेनेवर आरोप करायचे, जातीवादाचे आणि दलित आणि मुसलमानांची मतं मिळवायची, अशा पद्धतीची सवय काँग्रेसला लागली होती. पण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना ते जमलं नाही. दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये BJP सोबत NDA सोबत आला. आणि मी आपल्याला सांगतो उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना एकसुद्धा जागा मिळाली नाही लोकसभेला. नंतर झालेल्या विधानसभेला मायावतींना फक्त 19 जागा मिळाल्या
आणि जवळजवळ दलितांची जी मतं आहे ती दलितांची जवळजवळ 12-13% मतं ही उत्तर प्रदेशमध्ये BJPला NDAला मिळाली होती आणि त्यामुळे जवळजवळ 80 पैकी 73 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. तर त्यामुळं दलित जो आहे हा सगळाच दलित हा BJPवर किंवा NDAवर नाराज आहे. अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे ही चर्चा अत्यंत चुकीची आहे. आणि मला असं वाटतं की भीमा कोरेगावचा जो विषय आहे तर भीमा कोरेगावचा विषय 1 वर्षापूर्वी मी गेल्या अनेक वर्षांपासून 25 वर्षापासून मी त्या ठिकाणी जातो आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाने सवर्ण समाजाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. फक्त गेल्या वर्षीच घटना अशा पद्धतीची घडली की आमच्या येणाऱ्या लोकांवरती हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्या ठिकाणी एक मराठा माणसाचा मृत्यू झाला. तरीसुद्धा मराठा माणसाने आपला तोल जाऊ न देता कुठल्याही महाराष्ट्रातल्या एकाही गावामध्ये दलित सवर्ण संघर्ष झाला नाही. कुठल्याही दलितावरती हल्ला कुठं झाला नाही. तो त्या दिवशीचा प्रकार तर सोडला आणि नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी बंद जाहीर केला. पण मी मंत्री असल्यामुळं मला काय बंद जाहीर करता येत नव्हता. नाहीतर मी तसं आंदोलनातला मी कार्यकर्ता आहे. मी बाळासाहेबांची वाट न बघता मी अगोदर बंद जाहीर केला असता. पण प्रकाश आंबेडकरांनी बंद जाहीर केल्यानंतर मीच माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपल्या समाजाचा विषय आहे. त्यामुळं जरी बाळासाहेबांचं आपलं पटलं नसलं तरी बाळासाहेबांनी समाजासाठी हे बंद जाहीर केलेलं आहे. तर त्यामध्ये सामील व्हा. तर ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 80% कार्यकर्ते माझे तुम्ही जर सगळ्या जिल्ह्याचा रिपोर्ट घेतलात तर सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या गटाचे कार्यकर्ते आघाडीवर होते आणि अनेक केसेस झालेल्या आहेत त्या माझ्या गटाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या आहेत. पण त्याचं क्रेडिट बाळासाहेबांना मिळालं मला आनंद आहे. म्हणजे बाळासाहेब माझ्याबद्दल का त्यांच्या मनामध्ये तिटकार आहे काय मला माहीत नाही आहे. परंतु मी मात्र त्यांना बाबासाहेबांचा नातू मानतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे. त्यांनी त्यांचं काम करत राहू. पण वंचित आघाडीला जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी वेगळी चूल न मांडता त्यांनी कुठंतरी आमच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे BJPला आतून मदत करण्यापेक्षा आतून मदत केलेली ठीक आहे. त्यामुळं म्हणजे त्यांची इनडायरेक्ट मताची विभागणी झाली की ऑटोमॅटिकली मदत होणारच आहे इकडे. त्यामुळं डायरेक्ट आपण जर इथं आलो तर मी एकटा मंत्री आहे. बाळासाहेबांना सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळेल. शेवटी निवडणूक आहेत कशासाठी? निवडणुका निवडून येण्यासाठी आहेत. निवडून यायचं आहे कशासाठी? सत्तेसाठी निवडून यायचं आहे. आणि वंचितांना सत्ता इकडे मिळत नाही. म्हणून जर बाळासाहेब वंचित आघाडी करून जर ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या आघाडीला काही मतं विशेष मिळणार नाहीत. एक सुद्धा खासदार निवडून येणार नाही. आणि बाळासाहेब एकटे लढले की ते निवडून येत नाहीत हा आपला पूर्वीचा अनुभव आहे. 2 वेळा ते निवडून आले. ते काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आले. एकटे लढल्यानंतर त्यांना 1.5 लाख 1,60,000 70,000 मतं मिळालेली आहेत. पण निवडून येण्यासाठी जी मतं हवी असतात ती काँग्रेस राष्ट्रवादी किंवा सेना भाजपसोबत युती केल्याशिवाय आपल्याला निवडून येता येत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या वंचित आघाडीचा काही विशेष असा फरक महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार नाही. काही सभा त्यांच्या मोठ्या तर झाल्या आहे. परंतु माझ्याही सभा मोठ्या होतात. माझ्या 3ऱ्या आघाडीच्या वेळेला माझ्या सभा मोठ्या होत होत्या. पण मतं मिळत नाही आहे. जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या सभेला एवढी गर्दी असते पण मतं कुठं जातात? तर लोक म्हणाले मतं जातात काँग्रेसला आणि माणसंच सभेला तुमच्या येतात. त्यामुळे ठीक आहे. काय ठिकाणी त्यांच्या 3-4 सभा त्या मोठ्या तर झाल्या आहे. पण त्यानंतर मी पुण्यामध्ये घेतलेलं माझ्या पक्षाचं अधिवेशन हे मोठं होतं. मी माझ्या 3 ऑक्टोबरला ठाण्याला घेतलेला कार्यक्रम मोठा होता. त्यानंतर अनेक मी जे सभा घेतल्या त्या माझे सभा मोठ्या होत्या. पण ठीक आहे. तर त्यांनी त्यांचं काम करावं. माझं काम मी करतो आहे. आणि मी भाजप शिवसेनेसोबत यामुळं आहे की भाजप सेनेवर जातीवादाचा जो काँग्रेसवाले आरोप करतायत हा अत्यंत खोटा आरोप आहे. जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप शिवसेना नसून काँग्रेस राष्ट्रवादी करत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की
मी BJP सोबत जो आहे तो बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मी आहे. आणि मला काय मंत्रिपदच पाहिजे असं अजिबात नाही आहे. मी मंत्री नसलो तरी माझं काम चालू राहणार आहे. तर त्यामुळं तर या देशामध्ये आता 23 तारखेला जे निकाल येतील त्यावेळेला आपल्याला चित्र स्पष्ट पाहायला मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. आणि तसे ठीक आहे, बाकी विचारा. राज ठाकरे पूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी सभा घेणार आहेत, याचा परिणाम युतीवर होईल असं वाटतं? नाही, राज ठाकरे ज्या सभा घेतील त्यांच्या तर सभा मोठ्या होतील. त्यांचं सभांचं त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट हे मोठं असते, त्यामुळं त्यांच्या सभा या चांगल्या होतील. पण त्याचा परिणाम काय फारसा आमच्या शिवसेना, भाजप, RPIच्या महायुतीवर काय तसा होणार नाही आहे. त्यांच्या सभा होतील, ते आमच्यावर टीका करतात. लोकांनी आमच्यावर टीका केलेली त्यांनी ऐकलेलंच आहे. लोकांनी अजून काय ते फार वेगळं बोलू शकत नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या सभांचा टीका होणार नाही आणि काँग्रेसला काही विशेष फायदा होणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीला असं म्हणतात की आंबेडकरांनी आतून मदत करण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा अर्थ याचं डील झालंय. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, हा जो आरोप आहे त्याला तुम्ही कुठची देत आहे? आंबेडकरांनी आतून मदत करण्याच्या ऐवजी डायरेक्ट मदत करावी असं म्हणणं म्हणजे कबूल येतात तुम्ही? याचं काहीतरी आतून डील झालंय. काय आंबेडकरांना डील झालंय का शिवसेना भाजप बरोबर? त्यातनं तुम्ही असं म्हणताय अप्रत्यक्ष युती आहे का प्रकाश आंबेडकर आणि? अच्छा, हां, नाही, अप्रत्यक्ष युती म्हणजे आता आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. मागे एकदा लोकमतनी बाळासाहेब आंबेडकरांच्या तेवढ्याला मला वाटतं त्या नीलमताई त्यांच्यासोबत होत्या. नाही म्हटलं अजून आले कसं नाही, लोकमतने काय ते 10-15 वर्षापूर्वी एक सर्वे केला होता आणि विदर्भामध्ये आणि अनेक ठिकाणी बाळासाहेबांनी जे कॅन्डिडेट उभे केले होते तर त्यांच्या कॅन्डिडेटनी जी मतं घेतलेली आहेत ती मतं जर पाहिली तर त्या ठिकाणी भाजप सेनेचे कॅन्डिडेट निवडून आल्याचं चित्र त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं होतं. तर बाळासाहेब आंबेडकरांच्या कॅन्डिडेटला मिळालेली जी मतं आहे ती निवडून येण्यापुरती मतं मिळत नाहीत आणि जी मतं मिळतात त्याचं नुकसान काँग्रेसला, राष्ट्रवादीला होतं आणि त्यांचा फायदा मिळतो अशी म्हणजे आतून युती आहे की नाही असं जे आपलं म्हणणं आहे. तर ते बाळासाहेबांची युती आतून आहे की नाही ते गिरीश बापटनं माहीत असेल. म्हणण्याप्रमाणे 2014 पेक्षा या टायमाला वोटिंग पण आणि सीट पण कमी होईल, तर याचं कारण काय? नाही, मी असं म्हटलं नाही सीट काही कमी होती. 42 होते, या टायमाला 40 पर्यंत जाईल. नाही, 42 होत्या. नाही, 42 मागच्या वेळेला होत्या. आता 1-2 जागा इकडे तिकडं होतील पण काय फार कमी होतील असं नाही आहे. आणि होट कमी होतील ना, म्हणजे होटेज जे पर्सेंटेज आहे विभागणी होणार आहे. मताची जी विभागणी आहे ती आणि मागच्या वेळेला एकदम 3 लाख 4 लाख अशा पद्धतीच्या मताधिकाने आले होते सीट. या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या जोडीला प्रियांका गांधी आलेले आहेत आणि दोघे भाऊ आणि बहीण हे दोघे जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळं काँग्रेसने जशी इथं वंचित आघाडी आहे तशी काँग्रेसची UPमध्ये वंचित आघाडी आहे आणि काँग्रेस एवढी मतं जास्त खाईल तेवढं नुकसान हे मायावती आणि अखिलेशला होणार आहे, बसपाला होणार आहे आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी BJPला होणार आहे. त्यामुळं BJPला तिथं चांगल्या जागा मिळतील, म्हणजे 60+ जागा मिळतील अशा पद्धतीचा माझा अंदाज आहे. पटोले साहब, जिस प्रकार प्रियंका गांधी मंदिर दर मंदिर जा रही है, गंगा की यात्रा कर रही है, क्या आपको लगता है कि इससे वोट बढ़ेगा उनका? हाँ, मुझे लगता है ना वोट बढ़ेगा उनका. जितना वोट बढ़ेगा उतना हमारी सीट बढ़ेगी. मतलब कांग्रेस पार्टी का ज़्यादा जितना वोट बढ़ेगा और सपा बसपा का वोट जितना कटछाट होगा उसका फ़ायदा ऑटोमेटिकली BJP को मिलेगा. लेकिन प्रियंका गांधी, इंदिरा गांधी जैसी दिखती है, लोगों को थोड़ा अट्रैक्शन है भी, लेकिन आज की स्थिति ऐसी नहीं है कि राहुल गांधी जो है ये बहुत बड़ा अटैक कर रहे हैं
राफेल के मुद्दे पर अटैक कर रहे हैं, लेकिन CAG का रिपोर्ट आया है उसमें 17.8% जो मतलब जो परचेज में खरीदी हुई है उसमें वो जो विमान है वो इतना स्ट्रांग है कि उसकी कीमत 17.8% कम है, ऐसा उन्होंने बोला है। फ्रांस के सरकार ने बोला है कि भाई ये एग्रीमेंट भारत सरकार और हमारे कंट्री में है, इसकी कीमत हमने तय की है। तो इसमें कोई जब भारत ने जानबूझकर कीमत बढ़ाई, इसी तरह का राहुल गांधी का आरोप ठीक नहीं है। राहुल गांधी को मेरा निवेदन ये है कि राफेल में लोगों को गाफिल रखने का काम मत करो। आप बार बार राफेल राफेल बोल रहे हैं और नींद में भी उनको राफेल दिखाई देता है। तो मुझे लगता है इसमें कोई नरेंद्र मोदी जी भ्रष्टाचार के खिलाफ है और नरेंद्र मोदी जी कभी भ्रष्टाचार नहीं कर सकते हैं। नरेंद्र मोदी जी फकीर आदमी हैं और अगर कुछ भविष्य में अच्छा करना है तो राहुल गांधी को भी फकीर होना पड़ेगा, लेकिन राहुल गांधी फकीर नहीं हो सकते हैं। राहुल गांधी जी को अगर और कुछ भविष्य में अच्छा करना है तो उन्होंने जल्दी से जल्दी शादी करने की आवश्यकता है और वो अच्छी जल्दी शादी करके अपना संसार अच्छा बसाए, फिर 10-15 साल के बाद देखते क्या होता है। अडोले साहब, आज आपने राफेल का किया है, तो आज राफेल को लेकर सुप्रीम कोर्ट में याचिका जो है एक्सेप्ट की है, रिव्यू पिटीशन। कोर्ट प्राथमिक रूप में कोर्ट ने एक्सेप्ट किया है कि कुछ गड़बड़ है राफेल की, इसमें क्या कहेंगे? नहीं, कोई रीट पिटीशन जब एक्सेप्ट होता है तो उसमें गड़बड़ ऐसा नहीं होता है। पहले सुप्रीम कोर्ट ने बोला है इसमें कोई गड़बड़ नहीं है, दोबारा और कोई लोग मतलब सुप्रीम कोर्ट में गए हैं तो सुप्रीम कोर्ट भी जांच करे। हमारा कहना यह है कि इसमें जो भी सही है, पानी का पानी, दूध का दूध, ये होना चाहिए। तो अगर सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल हुई है तो सुप्रीम कोर्ट इसका स्टडी करे। नहीं, अभी तक केंद्र सरकार चाह रही थी कि ये जो कागजात सुप्रीम कोर्ट में पेश किए गए हैं ये फर्जी है, चुराए गए हैं, जेरोक्स करके दाखिल किए गए हैं, इसलिए इसकी सुनवाई ना की जाए। आज नहीं, ठीक है, जो भी अभी हम कुछ बोले, जो भी सुप्रीम कोर्ट ने देखना है, पेपर सब देखना है, इसमें कोई फर्जी पेपर का विषय बिल्कुल नहीं है। या राफेल में मतलब ये राफेल का डील चल रहा था, यूपीए के टाइम से चल रहा था और आप लोग जानते हैं कि भाई 10 साल के बाद, 15 साल के बाद कीमतें बढ़ती है। अभी कांग्रेस के ज़माने में जो प्रोजेक्ट थे जो 2000 करोड़ का था वो 25,000 करोड़ का हुआ, इसीलिए अपने प्रोजेक्ट नहीं पूरे हुए हैं तो कीमतें बढ़ती है। लेकिन अभी इसकी कीमत जो है ये फ्रांस सरकार ने तय की है। अपन कोई जानबूझकर कीमत बढ़ाने का विषय बिल्कुल नहीं है। लेकिन दूसरा विषय कोई राहुल गांधी के पास नहीं है, इसीलिए राहुल गांधी ट्रेनिंग लेकर आए हैं कि मोदी जी को पर अटैक करना है, मोदी जी पर आरोप करना है और जितना आरोप ज़्यादा करेंगे उतना मोदी जी को फायदा होगा। सर, निवडणूक आयोगानं सर्जिकल स्ट्राईक किंवा जवानांचा निवडणुकीच्या प्रचारामध्ये वापर करू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मात्र पंतप्रधान असू तर, मुख्यमंत्री असू तर, नाहीतर भाजपचे जेवढे काही नेते आहेत तर त्यांच्याकडनं सर्रासपणे या मुद्द्याचा प्रचारामध्ये वापर करताना दिसून येतो। काही इलेक्शन कमिशन सांगितलं कसं काय मला नाही, ठीक आहे भी नाही, ये जो है काय तू मराठीत विचारलं की हिंदीत? मराठीत विचारलं। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनच नाही, सुप्रीम कोर्टाचा आदर करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे, परंतु या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान या दोघांमधलं जे वैर आहे आणि त्या वैराच्या माध्यमातून भारतावर अनेक वेळेला अटॅक होत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की भूमिका मांडताना आपण अशी मांडतो की काही कोर्टाचा अनादर करण्याची भूमिका अजिबात नाही आहे, परंतु आमच्या सैनिकांनी एवढी मर्दुमकी केलेली आहे आणि त्यामुळं आपल्या अभिनंदनला त्या ठिकाणी पाकिस्तानात सोडावं लागलं। आणि एक गोष्ट चांगली आहे की इम्रान खान जे आहेत, इम्रान खान यांनी, नाहीतर यापूर्वीचे प्रधानमंत्री फार उलट बोलत होते, परंतु यावेळच्या प्रधानमंत्र्यांनी थोडी भूमिका ठीक घेतली की आम्ही भारताशी बोलण्यासाठी तयार आहोत
आणि भारताने ही भूमिका घेतलेली आहे की आम्हाला फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करायचे आहेत. आमचा पाकिस्तानबरोबर हल्ला करण्याचा मानस अजिबात नाही. आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये जे अड्डे होते, जैश मोहम्मद अड्डा होता, तो अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे. आणि अजूनही आपणाला एक तर पाकिस्तानला आमचं सांगणं आहे की दाऊदला आमच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. आमच्या देशाचा जाऊ तुमच्या देशामध्ये काय करतो एवढी वर्ष, म्हणजे आमच्या देशाचा जो नागरिक आहे आणि त्याला आमच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. आणि जर त्याला ताब्यामध्ये दिलं नाही तर जैश मोहम्मदला जसं केलं तसं आम्हाला करावं लागेल. नाही म्हणजे जसं अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जाऊन तिथं ठार केलं, ज्यावेळेला पॅटागॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला करण्यात आला, तर त्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने जाऊन तिथून त्याला खलास करून टाकलं. त्याला जिवंत आमच्या ताब्यामध्ये द्यावं. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती असावी अशीच भूमिका आमची आहे. पाकिस्तान तसा आमचाच आहे. एक जर आपल्या माहितीसाठी सांगतो की पाकिस्तानमध्ये 11व्या शतकामध्ये इस्लाम आला. म्हणजे इस्लाम येण्यापूर्वी पाकिस्तान हा सगळा आपला बुद्धिस्ट होता. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, श्रीलंका, जपान, चायना, पूर्ण एशियामध्ये सगळा आपला बुद्धिझम होता. आणि तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती रावळपिंडीजवळ पाकिस्तानमध्ये आहे. मी तिथं जाऊन आलेलो आहे. मी 3 वेळेला पाकिस्तानला जाऊन आलो. आणि जाताना मला लोक सांगत होते तुम्ही अजिबात जाऊ नका. मी विचारलं का, तर बोली तुम्ही गेला तर अजिबात परत येणार नाही. त्यामुळं मी सांगितलं की मी गेलो की मी एकटा परत येणार नाही, मी पाकिस्तानला घेऊनच इकडं परत येणार. त्यामुळं कधीतरी हा वाद मिटला पाहिजे. पाकिस्तान तसं आपलंच एक स्टेट आहे पूर्वीचं. त्यामुळं बघूया. साहब, कल आपने सभा में कहा था कि पाकिस्तान को भारत में ले आना चाहिए, जैसे कि मोदी ने अटैक किया, मोदी की सेना ने अटैक किया, इस तरह से आप बात करते कि पाकिस्तान को भी भारत में फिर वापस कराएंगे. नहीं मुझे आप इसके बारे में जरा नहीं मैंने ऐसा बोला कि भाई कभी एक बार पाकिस्तान अंग्रेज़ों ने पाकिस्तान अलग किया, भारत अलग किया है, तो तुम्हारा काम तुम कर दो, हमारा काम हम करते हैं, लेकिन हमारे अंगन में तुम्हारा क्या काम है. मतलब हमारा जो कश्मीर है तो हमारे कश्मीर पर तुमने कब्जा किया है, तो पाक व्याप्त कश्मीर छोड़ दो और मतलब आप तुम्हारा काम तुम करो, हमारा काम हम करते हैं. और पाकिस्तान की प्रगति तब होगी जब भारत के साथ वो दोस्ती करेगी, व्यापार में, उद्योगों में, कल्चरल एक्टिविटीज़ में. तो मुझे लगता है कि ऐसा होना चाहिए. तो मैंने ये बोला था कि पाक व्याप्त कश्मीर को ताबे में एक बार लेने की आवश्यकता है, क्योंकि पूरे आतंकवादी अड्डे उधर ही है. मतलब आतंकवादी और उसका नुकसान पाकिस्तान को भी हुआ है. आतंकवादी एक्टिविटी जितनी अपने इंडिया में नहीं है उससे भी ज़्यादा पाकिस्तान में है. लाल मस्जिद पर भी हमला हुआ है, बहुत बार बेनजीर भुट्टो को भी मतलब वहाँ मारा गया है. तो ये आतंकवादी एक्टिविटीज़ पाकिस्तान में ज़्यादा है. हज़ारों बच्चों को, सैकड़ों बच्चों को उन्होंने, स्कूल के बच्चों को मारा है. तो मुझे लगता है कि मैंने ऐसा ही बोला था कि भाई एक बार दोस्ती के लिए अगर युद्ध अगर हो जाता है, अगर हम युद्ध करेंगे तो युद्ध करने में हम लोग बहुत बड़े माहिर हैं. हम आपस में युद्ध करते हैं तो पाकिस्तान के साथ क्यों नहीं करेंगे. भाजप शिवसेनेची युती झाली पण आमची मित्रपक्षांची माती झाली असं वक्तव्य केलं होतं. विधानसभेला पण अशीच माती काढणार. काय भाजप शिवसेनेची युती झाली मात्र मित्रपक्षांची माती झाली असं तुम्ही वक्तव्य केलं होतं. तर विधानसभेला हेच चित्र राहणार आहे का. नाही म्हणजे शिवसेना भाजपची झाली युती आणि जरी आमची झालेली असली माती तरी हे दोघेच येणार सत्ता हाती. आता ठीक आहे, मी असं म्हणालो होतो की मला एक जागा मिळायला पाहिजे होती. माझं मत असं होतं की मी तसा लोकसभेतला माणूस आहे आणि मी चुकून राज्यसभेत आलो. कारण मी शिर्डीमध्ये हरल्यानंतर मी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस
नितीन गडकरी किंवा त्यावेळेला राजनाथ सिंग अध्यक्ष होते, त्यावेळेला लीडर नरेंद्र मोदी जे होते. तर मी याचा प्रयत्न केला की सारखा मतदारसंघ बदलल्यामुळं कदाचित अडचण होते आणि म्हणून राज्यसभा मिळते का म्हणून मी प्रयत्न केला आणि मला राज्यसभा मिळाली. अन्यथा मी लोकसभेला उभा राहिलो असतो तर मी राहुल शेवाळे जिथं निवडून आले दक्षिण मध्य मुंबईमध्ये, तिथं मी चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो. मी 98मध्ये तिथं निवडून आलो होतो. तर मी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा व्यक्त केली होती की जर सेना भाजप युती झाली तर उद्धवजींना बोलून माझ्यासाठी ही सीट मिळवण्याचा प्रयत्न करा. पण शिवसेनेने सांगितलं की आम्ही कुठली सिटिंग जागा सोडणार नाही आणि माझ्या सीटसाठी आग्रह केला असता की युती तुटली असती. त्यामुळं त्यांनी म्हणजे फटाफट दोघे एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. मी सांगत होतो की सेना भाजपने एकत्रित आलं पाहिजे. तर माझी इच्छा होती, पण आता नंतर मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमची प्रचाराला आवश्यकता आहे आणि तुम्हाला राज्यसभा तुमची कंटिन्यू करू, तुमचं मंत्रिपदसुद्धा कंटिन्यू करू. तर मी सांगितलं की माझं मंत्रिपद कंटिन्यू करा, पण फक्त राज्य मंत्रिपद कंटिन्यू करू नका, कॅबिनेट करा. तर असं सांगितलं. ते बोललेत की मला काल प्रधानमंत्री माझ्या अंगावर थाप टाकून म्हणत होते की देवेंद्र फडणवीस तुमच्यावर फार खुश आहेत. तर मी बोललो देवेंद्र फडणवीस माझ्यावर खुश नाही आहेत, उद्धव ठाकरे माझ्यावर खुश आहेत. आणि मुख्यमंत्री मला म्हणत होते की त्यांनी आतमध्ये 2-4 सभेच्या वेळेला बोलल्यावर त्यांनी विचारलं की रामदासजी का कैसा चल रहा है. तर त्यांनी सांगितलं रामदासजी का अच्छा चल रहा है. तर मला CM सांगत होते की PM तुमची फार स्तुती करत होते म्हणून, आणि मला PM भेटले की मला कविराज म्हणून हात मिळवतात. तर ठीक आहे. तर आपण सांगितले त्याप्रमाणे विधानसभेला रिपब्लिकन पक्षाला, मित्र पक्षांना काही जागा मिळतील आणि सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या योग्य अशा पद्धतीचा वाटा मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. काय 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 सांगितलं? RSS घटनेच्या चौकटीत राहावं असं प्रकाश आंबेडकरांची मागणी आहे. घटनेत RSSला घटनेच्या चौकटीत आणावं अशी आंबेडकरांची मागणी. तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की नाही, RSSला घटनेच्या चौकटीत आणण्याची मागणी त्यांची ठीक आहे की RSS घटनेची भूमिका, बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल RSS आपली भूमिका चांगली मांडते आहे. फक्त आता RSSला चौकटीत आणण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी आमच्या चौकटीत आलं पाहिजे. आणि ते आमच्या चौकटीत आले की ऑटोमॅटिकली RSS आमच्या चौकटीत. तर त्यामुळे ठीक आहे. तर ते आणि आता आमचे की गिरीश बापटजी हे तसे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत आणि ते जरी ब्राह्मण समाजाचे असले तरी त्यांच्याकडे कोणी ब्राह्मण म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. यांना हे दलित ब्राह्मण म्हणतात. तर ते सगळ्या समाजाशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि कमळाच्या सिंबॉलवरती ते उभे आहेत. त्यांनी मागे इच्छा व्यक्त केली होती की मी आता 7 वेळेला विधानसभेत निवडून आलेलो आहे. कॉर्पोरेशनमध्ये पण होता ना, 3 वेळा. कॉर्पोरेशनमध्ये 3 वेळेला होता. मी पण लोकसभेत 3 वेळेला होतो, 4थ्या वेळेला मी हारलो. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि पक्षाने त्यांचा विचार केला. ते अत्यंत सिनियर असणारे ते नेते आहेत. पुण्याच्या विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्व समाजाशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्यामुळं गिरीश बापट जे आहेत हे इतरांच्या जवळ असतील पण आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या अत्यंत जवळ आहेत आणि ते इथं चांगल्या मताने निवडून येतील. त्यांचं जे कमळ आहे हे कमळ सध्या फुललेलंच आहे, परंतु अजूनही ते गिरीश बापट यांच्या विजयाच्या माध्यमातून ते चांगलं फुलेल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. आणि गिरीश बापट यांना चांगल्या मताने निवडून द्यावं. त्याचबरोबर भाजप शिवसेनेचे जे कॅन्डिडेट महाराष्ट्रातले 48 आहेत त्या सर्व कॅन्डिडेटना निवडून द्यावं अशा पद्धतीचे मी आवाहन करतो. आणि या सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रेस कॉन्फरन्सला काही वेळ नसतो, पण आज मला फलटणला जायचं असल्यामुळं आणि काल गिरीश बापटांच्या 2 सभा होत्या, त्या सभेला मला उपस्थित राहायचं असल्यामुळं मी काल इथं आलो होतो.
आणि त्यामुळं आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली. कारण पुणेकरांचा आणि माझा संबंध अत्यंत जवळचा आहे आणि दलित पॅंथरच्या मुवमेंटपासून पत्रकार सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळं माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळं कुणाला दिल्लीला पोचवायचं ते तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळं तुम्हीच मला पोचवलेलं आहे आणि त्यामुळं तुमचे संबंध आज आपल्या संवाद करण्याची संधी मिळाली. सगळे ते नेते या ठिकाणी भाजप, शिवसेना, RPIचे नेते उपस्थित आहेत. तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची झालेली आहे. आपण सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि काय नाही बारामतीला आता प्राईम मिनिस्टरची सभा जी होती ती तशी आज ठरली होती, परंतु ती थोडी पुढे गेलेली आहे. ज्यावेळेला प्राईम मिनिस्टरची सभा होईल त्यावेळेला मी त्या ठिकाणी जाणारच आहे. आणि पवार साहेबांचा मतदारसंघ मला आवडतो. म्हणजे पवार साहेबांचा मतदारसंघ बारामती, त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत पूर्वीपासून. त्यांचे माझे संबंध आज पण ते माझे मित्र आहेत. परंतु मी त्यांना माझा मित्र मानतो, पण ते मला माझा मित्र मानतात की नाही मला माहीत नाही तसं सध्या. परंतु ठीक आहे, राजकारणामध्ये वेगळे मार्ग असतात. नाही आतून नाही, मी बाहेरून प्रेम करतो पण निवडणुकीत करत नाही. निवडणूक सोडून त्यांच्यावर मी प्रेम करतो. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्याची तुम्ही भाषा करत होतात, पण अचानक तुमचं कालचं भाषेतून राष्ट्रवाद तुमचा उठवून आलेला आहे. तुम्ही फक्त पाकिस्तानबरोबर भाषणामध्ये बोलता, तर हा नेमका बदल कशामुळे झाला तुमच्यामध्ये? नाही ना, आता मी तर राष्ट्रवादी माणूस आहे पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस नाही आहे. त्यामुळं मी राष्ट्रावर प्रेम करणारा माणूस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भाषा, धर्म, पक्ष, जात यापेक्षा देश मोठा हेच सांगितलं. आणि महार बटालियन नावाची आर्मीमध्ये बटालियन सुरू करा आणि माझ्या समाजातल्या लोकांनी आर्मीमध्ये आलं पाहिजे. आणि माझा सांगली जिल्हा जो आहे त्या सांगली जिल्ह्यामधले गावाच्या गावातली माणसं आर्मीमध्ये आहेत. त्यामुळं मी अनेक वेळेला आपल्या तरुणांना सांगितलं की तर 5-10 हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपण आता 50,000 60,000 रुपये पगार आर्मीमध्ये आहे. आणि आर्मीमध्ये गेलेले लोक शहीद होतात वगैरे अशा पद्धतीची भावना मनात ठेवू नका. तर आपण देशासाठी तर लढलं पाहिजे आणि देशासाठी लढणारी आमची परंपरा आहे. तर त्यामुळे मी काल बोललो आहे बाबा आर्मीमध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे, ही मी संसदेमध्ये मागणी केली होती. आणि संविधानाबद्दल मी बोललो ना कालच्या सभेमध्ये. संविधान हे वाचवण्याची भूमिका म्हणजे संविधानाप्रमाणेच मी राज्य करतोय असं मोदींचं म्हणणं आहे. त्यामुळे BJPवाले म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही आणि राहुल गांधी म्हणतायत की संविधान बदलतील, पण आम्ही संविधान बदलत नाही, आम्ही काँग्रेसला बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं संविधानावरती मी बोललेलोच आहे. पण काल माझ्या विषयामध्ये भारत, पाकिस्तान, काश्मीर वगैरे या मुद्द्यावर मी बोललो का. मला असं वाटतं की मला माहिती आहे की अनेक पत्रकार मित्रांना रामदासजींशी बोलायचं असतं, कारण ते दिलखुलास मन मोकळेपणाने गप्पा मारतात, आडपडदा काही ठेवत नाहीत. आणि आज ते माझ्या प्रचाराकरता पुण्यात आले. म्हणजे मी त्याचा मोकळेपणानं आठवले गप्पा मारतात म्हणूनच मी तुमच्यासोबत राहिल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले हरतात. त्यांच्यातला कवी सारखाच जागा होत असतो. त्यामुळे मी रामदासजी माझे मित्र आहेत, खूप जुने आहेत. RPIचे सर्व कार्यकर्ते पुणे शहरामध्ये जीव तोडून काम करतायत, खूप चांगला संघटितपणे. माझ्या पदयात्रेत मला त्याचा अनुभव येतोय. ताडेवाला रोडची कालची पदयात्रा हजारो लोकांची झाली, अनेक ठिकाणी RPIचे आहेत. मी ह्या निमित्ताने आठवले साहेबांना तर धन्यवाद देतोच, पण पुणे शहरामध्ये RPI आठवले गट, लोक जनशक्ती पार्टी रामविलासजी पासवानची जी आहे त्याच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन साधू वासवानी पुतळ्यापाशी केलं. त्यांचेही सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. दलित पॅंथरच्या सगळ्या संघटना आम्हाला येऊन भेटल्या, तेही सगळे कार्यरत झालेत. पुण्यात आमचे एक मित्र आहेत ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण, तेही समाजामध्ये काम करत असतात. त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांच्याबरोबर एक मेळावा त्यांनी आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय दलित कोब्रा यांनीही पाठिंबा दिला आहे. लहुजी सेना, शंकरराव तडाखे जे ह्याचं काम बघतात, तेही आपल्या प्रचारामध्ये उतरले.
वडार समाजाच्या संघटना आहेत, कोळी समाजाच्या संघटना आहेत, हे सगळे पाठिंबा देत आहेत. भोरी समाजानेही पाठिंबा जाहीर केला आहे. परवा माझी त्यांच्याबरोबर बैठक झाली. जवळजवळ त्यांचे 150 प्रमुख लोक तिथे होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दलित समाजामध्ये काम करणाऱ्या विविध संघटना आमच्याबरोबर आहेत. अर्जुनराव डांगळे यांचाही एक गट पुण्यात सक्रिय आहे सेनेबरोबर. त्यांचेही कार्यकर्ते हे आमच्याबरोबर येऊन काम करत आहेत. रिपब्लिकन जनशक्ती याही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुण्यातल्या सर्व दलित संघटना या आमच्याबरोबर काम करत आहेत. त्याचं कारणच असं आहे की आत्ता रामदासजींनी सांगितलं ते गेल्या कित्येक वर्षात दलित समाजाच्या उद्धाराकरता, शिक्षणाकरता, प्रगतीकरता जे केंद्र आणि राज्य सरकारने केलं आणि आम्ही पुणे महापालिकेतही करतोय. त्यामुळे समाजाला आता हे कळलं आहे की आपल्याबरोबर खरं कोण आहे, आपल्या मदत करणारे कोण आहेत आणि एक चांगलं वातावरण पुण्यामध्ये आहे. मी ह्या सगळ्या संघटनांनाही मनापासून धन्यवाद देतो. रामदासजींचा व्यस्त दौरा असतो. मी मागच्या आठवड्यात फोन केला होता, ते उत्तर प्रदेशामध्ये होते. अजूनही एक सभा किंवा एक रोड शो मी त्यांना मागणार आहे, पण त्यांचे दौरे आहेत आणि राज्य पातळीवरही जावं लागतं, देश पातळीवर जावं लागतं. पण तरी ते आमच्या जवळचे मित्र असल्यामुळे ते नेहमीच माझ्या शब्दाला मान देतात आणि येतात. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा आमच्या महायुती पुणे शहर भारतीय जनता पार्टी शिवसेनेतर्फे धन्यवाद देतो. आणि पत्रकारांना काही प्रश्न शिल्लक ठेवा, अजून सगळे आज संपवू नका, थांबून विचारा. पुढच्या वेळेला अधिक प्रश्नांना ते उत्तरं देतील. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद.